नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 26 डिसेंबरला पवित्र पोर्टलला न्यूज बुलेटिन मध्ये एक महत्त्वाचं परिपत्रक आलंय. या परिपत्रकामध्ये 6 महत्त्वाचे मुद्दे सांगितले. तुम्ही जर फॉर्म भरला असेल तरी हे मुद्दे बघा, तुम्ही फॉर्म भरला नसेल तरी हे मुद्दे बघा आणि त्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की या मुद्द्यांच्या आधारे माझ्या प्रमाणपत्रामध्ये किंवा सेल्फ सर्टिफिकेशनमध्ये मला बदल करणं अपेक्षित आहे, तर तुम्हाला चान्स आहे. तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन अनसर्टिफाईड करून परत सर्टिफाईड करू शकतात. सो मुद्दे शेवटपर्यंत बघा. अनसर्टिफाईड करून सर्टिफाईड कसं करायचं यावरती ऑलरेडी पाठीमागे व्हिडिओ घेतलेले आहे. अजून बरेचसे छोटे छोटे व्हिडिओ मी घेतलेले आहेत जे तुमच्यासाठी उपयोगी असू शकतात. तेही व्हिडिओ बघून घ्या आणि इथून पुढच्याही अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जाऊ तुम्हाला मी. पवित्र पोर्टलमध्ये हे बघा, हे 6 मुद्द्यांचं एक परिपत्रक आलेलं आहे, ज्यामध्ये एनसीएल बाबत, ईडब्ल्यूएस बाबत, सीटीडी बाबत, मोबाईल नंबर बाबत, समांतर आरक्षण आणि सेल्फ सर्टिफिकेशन बाबत त्यांनी सांगितलेलं आहे. सो तिकडे जाऊया. पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी टीईटी साठीच्या नवीन बॅचेस आपण अनाऊन्स केल्या. तुम्हाला माहिती असेल की आत्ताच नुकतंच असं शिक्षण विभागाने सांगितलेलं आहे की पुढच्या वर्षामध्ये आम्ही जून आणि नोव्हेंबरमध्ये टीईटी एक्झाम घेणार आहोत. त्याचबरोबर सीटीटीची पण एक्झाम जून आणि नोव्हेंबरमध्ये किंवा डिसेंबर जानेवारीमध्ये असते, दरवर्षी असते. सो पुढच्या वर्षात तुम्हाला 4 शिक्षक पात्रता परीक्षा देता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना ह्या एक्झाम क्वालिफाय होणं गरजेचं आहे त्यांनी नक्कीच प्रयत्न करा, आत्तापासून तयारी करा. तयारी करताना टीईटी 2026 द्रोणा 8.0 बॅच चालू झाली. 22 डिसेंबरपासून बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. सेम तुम्हाला सीटीटी बरोबरच तुम्हाला टीईटीची तयारी करायची असेल तर तुम्हाला सीटीटी प्लस टीईटी एकत्रित लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच सुद्धा अवेलेबल आहे. दोन्ही बॅचेस तुम्हाला डिस्काउंट ऑफरमध्ये आहे. तुम्ही जर शिक्षक भरतीचे आमचे जुने विद्यार्थी असाल तर तुम्हाला 50% ऑफ मिळणार आहे. नवीन विद्यार्थ्यांना संता नावाचा कुपन कोड वापरायचा आहे. 28 तारखेपर्यंत हा कोड वापरून 25% ऑफ आहे. दोन्ही बॅचेसमध्ये टू द पॉईंट शिकवलं जाणार आहे. पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल, त्याचं अनालिसिस अवेलेबल, डाऊट क्लिअरिंग आणि काउन्सिलिंग सेशन सुद्धा अवेलेबल आहे. यांचे डेमो लेक्चर यूट्यूबवरती चालू आहे, तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला आवडलं आणि कमी कालावधीमध्ये तुमची तयारी होत असेल तर नक्की जॉईन करा. चला जाऊया मुख्य मुद्द्याकडे. तुम्हाला मी 6 मुद्दे दाखवतोय. या 6 मुद्द्यांमध्ये हे 6 गोष्टी नेमक्या काय आहेत. चला परिपत्रक तुम्हाला मी दाखवतो. हे आपल्याकडे परिपत्रक त्यांचं अवेलेबल आहे. या परिपत्रकावर त्यांनी काय सांगितलं बघा. 26/12/2025 हे परिपत्रक आहे, यामध्ये उमेदवारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. थोडंसं मी झूम करतो याला तुम्हाला दिसावं यासाठी. बघा या ठिकाणी हे मी झूम केलेलं आहे. यातला पहिला मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करतो. बघा पहिला मुद्दा इथे आहे. हा पहिला मुद्दा काय, नॉन क्रिमिनल बाबतचा आहे. नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सन 2025-26 साठी ग्राह्य असलेले सादर करण्याबाबत सूचना क्रमांक B11 मध्ये नमूद करण्यात आलेले आहे. त्याबाबत स्पष्ट करण्यात येते की सन 2025-26 साठी ग्राह्य असलेले सध्याचे एनसीएल प्रमाणपत्र नोंद करता येईल. म्हणजे आता फॉर्म भरण्याची लास्ट डेट तुम्हाला माहिती असेल 29/12/2025 ही जर वाढली तर त्या डेट पर्यंतचं एनसीएल तुम्ही काढलेलं असेल ते चालेल. आता तुम्ही म्हणाल सर याच्यानंतरचं नाही चालणार का, कारण फॉर्म भरताना म्हणजे पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला इथे एनसीएलच्या 3 गोष्टी नोंद कराव्या लागतात. एक म्हणजे सर्टिफिकेट नंबर दाखवावं लागतं, दुसरं म्हणजे इश्युइंग डेट दाखवावं लागते आणि तिसरं म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करावं लागतं. सो हे गोष्टी करण्यासाठी सर्टिफिकेट तुमच्या हातात असावं लागेल. जर डेट वाढली तर मग ही डेट अजून पुढे जाणार आणि तुम्ही अपलोड करू शकता. हा झाला पहिला मुद्दा. म्हणजे 25-26चं चालेल. हे एनसीएल 14 मे पूर्वीचं किंवा 14 मेचं पाहिजे असं अजिबात नाही. तुम्ही आता फॉर्म भरताना आत्ता जरी काढला आणि अपलोड केलं, माहिती भरली तरी चालणार आहे. मात्र फॉर्म भरण्याच्या लास्ट डेट पर्यंत, कारण माहिती भरावी लागते. त्यानंतर दुसरा मुद्दा इथे बघा. दुसरा मुद्दा तो आहे ईडब्ल्यूएस बाबतचा. ईडब्ल्यूएस उमेदवार नीट बघून घ्या. ईडब्ल्यूएस कुणासाठी लागू आहे तर ओपन मधले मराठा कॅन्डिडेट सोडले, मराठ्यांना काय एससीबीसी लागू आहे. मराठा सोडले तर उर्वरित कॅन्डिडेटला ईडब्ल्यूएस लागू आहे. सो उर्वरित कॅन्डिडेटनीच ईडब्ल्यूएस काढायचा आहे आणि ईडब्ल्यूएस हे दरवर्षी काढण्याची प्रोसेस आहे. हे 1 वर्षासाठीच व्हॅलिड असतं. म्हणजे तुम्ही 1 एप्रिल पासून ते 31 मार्च पर्यंत हे व्हॅलिड असतं. सो या दरम्यानचं जर असेल तुमचं तर तेच चालेल तुमचं, म्हणजे 25-26चं. मागचं जुनं चालणार नाही, ते 1च वर्ष व्हॅलिड असतं. सो आता तुम्ही 14 मे नंतर जरी काढलं असेल तर ते ईडब्ल्यूएस चालणार आहे. वाक्य वाचतो मी तुम्हाला. ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवाराचे प्रमाणपत्र उत्पन्नावर आधारित असल्याने 25-26 साठी ग्राह्य असणारे प्रमाणपत्र पोर्टलवर
नोंद करणे आवश्यक आहे. सो एकाच वर्षाचं उत्पन्नावर आधारित 25-26 चालेल. ते सुद्धा NCL प्रमाणेच लास्ट डेट जी फॉर्म भरण्याची असेल त्या डेटचं चालणार आहे. सो जुनं चालणार नाही, मात्र ह्या वर्षातलं चालणार आहे. तिसरा मुद्दा, आता यात जेव्हा तुम्ही टेट एक्झाम दिली होती त्यावेळेस तुमच्याकडे कदाचित जनरल मधून फॉर्म भरला होता, EWS नव्हतं, पण आत्ता आहे, अपडेट करू शकता. त्यावेळेस NCL नव्हतं, आत्ता आहे, अपडेट करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. सो टेटला होतं ना आत्ता नाहीये, किंवा टेटला नव्हतं आत्ता आहे, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आत्ता तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ह्या दोघांपैकी ते तुम्ही भरू शकता. पण बाकीचे डॉक्युमेंट जे आहेत ती मात्र काय 14 मे पर्यंतचीच आहे, त्यात काही बदल नाहीये, किंवा 29 सप्टेंबर पर्यंतचे आहे, त्यात काही बदल केलेला नाही, लक्षात घ्या. आणि तिसरा मुद्दा यामध्ये टाकला त्यांनी बघा, खुल्या प्रवर्गातून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे CTT तुम्ही दिली असेल बघा, खुल्या प्रवर्गातनं ओपन मधनं CTT दिली असेल तुम्ही, तर दिलेल्या उमेदवारांपैकी ज्यांना 55 ते 60% या दरम्यान गुण असतील अशा उमेदवारांना त्यांच्या CTT प्रमाणपत्रावर नॉट क्वालिफाईड अशी नोंद आहे. त्यातील ज्या उमेदवारांकडे सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र, मी थोडं वरती घेतो याला, कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर, थोडंसं परत इकडे घेतो, कोणत्याही आरक्षण प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांनाच त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू सूट सवलत मिळेल. सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी आरक्षणाचे प्रमाणपत्र नसेल तर त्यांना सूट सवलतीचा लाभ घेता येणार नाही. सबब ज्यांच्याकडे अशी प्रमाणपत्र त्यावेळेस नसतील तर त्यांनी सदर परीक्षेसाठी पेपर 1 पेपर 2 गुणांची 55 ते 60% या दरम्यान गुण नोंद करू नये. अशी नोंद केल्यास संबंधित उमेदवार त्यात जबाबदार राहील. आता हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, मी थोडासा तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो की ह्या मुद्द्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे. बघा, ह्या मुद्द्यात सांगितलंय बघा, ज्या विद्यार्थ्यांनी CTT एक्झाम दिली असेल आणि CTT एक्झामच्या वेळेस त्यांच्याकडे जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते नव्हतं, त्यावेळेस हे नव्हतं, मग अशा विद्यार्थ्यांनी काय केलंय, ओपन मधनं फॉर्म भरले असेल. सो ओपन मधले पण काही विद्यार्थी असे असेल ज्यांच्याकडे SC/BC, EWS, OBC असे प्रमाणपत्र नव्हते त्यावेळेस, म्हणजे त्यांनी नोंद केली नव्हती त्यावेळेस किंवा नोंद करता आली नाही. सो अशा उमेदवारांना जर 82 पासून पुढे म्हणजे 89 पर्यंत किंवा 90 पर्यंत मार्क असेल आणि ह्या उमेदवारांना कॅटेगरीचं इथे सर्टिफिकेट दाखवून इथे सवलत घ्यायची असेल तर त्यांना अट टाकण्यात आली आहे. जेव्हा तुम्ही CTT दिलेली आहे, काय जेव्हा तुम्ही CTT दिली, जसं एखादं वर्ष मी कन्सिडर केलं की तुम्ही CTT 2020 ला दिली होती, 2021 ला दिली होती. सो ज्या वर्षी तुम्ही फॉर्म भरला होता CTTचा, हा फॉर्म भरताना तुमच्याकडे जर व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट असेल, भले मग ते OBC असू देत, भले ते NTचं असू दे, भले ते तुमचं SC/BC असू दे, किंवा भले तुमचं EWS असू दे किंवा OBC असू दे, यापैकी डॉक्युमेंट त्यावेळेस असावं लागेल. कधी, जेव्हा तुम्ही CTTचा फॉर्म भरला, त्यांनी तेच मेन्शन केलंय, काय त्यांनी सांगितलंय, काय ज्यांच्याकडे अशी प्रमाणपत्र, कोणती, अर्ज करण्याच्या वेळी, कोणता अर्ज करायचा आहे, सदर परीक्षेसाठी म्हणजे CTT साठी अर्ज करण्याच्या वेळी आरक्षणाचे प्रमाणपत्र नसेल तर त्यांना सूट सवलतीचा लाभ घेता येणार नाही. सो ज्या दिवशी फॉर्म भरला CTTचा लास्ट डेटला, किंवा ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी तुमच्याकडे जे काय सर्टिफिकेट, सपोज SC/BC असेल किंवा EWS असेल, हे असावं लागेल. तुम्ही नंतर आत्ता काढलं, त्यावेळेस नव्हतं, मग आत्ता निघालं, आत्ता मी भरू का, त्यावेळेस तर SC/BC लागू नव्हतं सर, मग त्यावेळेस नव्हतं माझ्याकडे, सो नाही चालणार. सो त्यांनी सांगितलेला मुद्दा नीट लक्षात घ्या. यावरती बऱ्याच मुलांनी प्रश्न विचारले होते आणि हे अलाउड करण्यात आलं. सुरुवातीला आपण अलाउड पण केलं होतं, सगळ्यांनी भरले पण फॉर्म होते, पण आता त्यांनी याच्यावरती बरेचसे मेल विद्यार्थ्यांनी गेले. याच्यावरती मी बोललो पण होतो विद्यार्थ्यांना की लिखित स्वरूपात त्यांनी दिलेलं नाहीये, त्यासाठी मेल करा. खूप जास्त मेल पवित्र पोर्टलवर गेल्यामुळे त्यांना ही नोटीस काढावी लागली. आणि आता तुमचं कन्फर्म झालंय की ते डॉक्युमेंट चालणार नाही. जे डॉक्युमेंट तुम्ही फॉर्म भरताना होते तेच असतील तर भरू शकतात, मात्र आता काढलं सर आता भरू का, नाही चालणार. सो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम येईल, त्यासाठी त्यांनी सांगितलंय संबंधित उमेदवार याला जबाबदार राहील. रिस्क तुम्हाला घ्यायची तर घेऊ शकतात असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यानंतर चौथा मुद्दा मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, यामधला 6 मुद्द्यांपैकी हा चौथा मुद्दा तुम्हाला एक्सप्लेन करतोय, ज्यामध्ये त्यांनी सांगितलंय मोबाईल नंबर बद्दल. बघा, टेट 2025 ला नोंद करताना ज्यांचे 2 मोबाईल क्रमांक नोंद करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या, परंतु काही उमेदवारांनी परीक्षा एकच मोबाईल क्रमांक नोंद केला आहे. सदर मोबाईल क्रमांक कार्यान्वित नसेल तर त्यांना पवित्र पोर्टलवर प्रमाणपत्र पूर्ण करता येणार नसल्याचे विनंती अर्ज प्राप्त होत आहे. या उमेदवारांना प्रमाणपत्र पूर्ण करण्यास OTP अनिवार्य असल्याने त्यांना सध्याचा मोबाईल पोर्टलवर असणे आवश्यक आहे. यासाठी ज्यांना परीक्षेच्या वेळी नोंद केलेला मोबाईल कार्यान्वित नसेल अशा उमेदवारांनी त्यांनी टेट 25 साठी नोंद केलेल्या ईमेल ID वरून, बघा आता हा
ईमेल आयडी तर चालू पाहिजे तुमचा. तुम्ही टेटला जो ईमेल आयडी टाकला तो ईमेल आयडी वरून तुम्हाला काय करायचं आहे, विनंती अर्ज, मग तुम्हाला टाकायचा विनंती अर्ज, ओळखीचा पुरावा दुसरा मुद्दा म्हणून आधार कार्ड. या बघा ओळखीचा पुरावासाठी काय, एक तर आधार कार्ड, दुसरं पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना यापैकी एक कागदपत्र, तसेच परीक्षा क्रमांक, त्यानंतर टेट 2025 परीक्षेचा नोंदणी क्रमांक, नवीन मोबाईल क्रमांक यासह yajupavitra25@gmail.com या ईमेलवर अपडेट चेंज मोबाईल नंबर, बघा तिथे ऑप्शन दिलेला आहे. कुठे मिससेलेनियस मध्ये गेलात तुम्ही तर तिथे 3 नंबरला ऑप्शन आहे अपडेट मोबाईल नंबर. सो मोबाईल नंबर तुम्ही अपडेट करू शकता. असा विषय ईमेल केल्यास अशा उमेदवारांना स्वप्रमाणपत्र करण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक अपडेट करून देता येईल. ह्या ईमेलवर काय करायचंय, अपडेट असा विषय म्हणजे नाही, तुम्हाला पवित्र पोर्टलला मिसलेनियस मध्ये ऑप्शन नाहीये. तुम्हाला काय करायचं आहे, मेल करायचा आहे आणि मेलवरती विषय काय टाकायचा आहे, अपडेट/चेंज मोबाईल नंबर असा विषय टाकायचा आहे. म्हणजे मेल करतो ना आपण, सब्जेक्ट टाकतो बघा, सब्जेक्ट मध्ये तुम्हाला हा मुद्दा टाकायचा आहे आणि मग तुम्ही खाली विनंती अर्ज लिहायचा आहे. तुम्हाला जो वाटतो विनंती अर्ज करायचा आहे आणि विनंती अर्जाबरोबर तुम्हाला खालील डॉक्युमेंट पण अपलोड करायचे आहे. हे डॉक्युमेंट पाठवायचे. काय काय डॉक्युमेंट पाठवायचे त्यांनी सांगितलं. एक विनंती अर्ज असेल तुमचा, एक तर तुम्ही लिखित स्वरूपात विनंती अर्ज करा तिथे डायरेक्टली, किंवा लिहून तो अपलोड केला तरी चालेल, पण शक्यतो लिखित स्वरूपात तुम्ही लिहा तिथे मेलवरती. आणि नंतर ओळखीचा पुरावा म्हणून यापैकी एक डॉक्युमेंट वापरा. त्याचबरोबर तुम्हाला परीक्षा क्रमांक टाकायचा आहे. तुमचं खाली डिटेल्स, माझं नाव, माझा परीक्षा क्रमांक, टेट 2025चा परीक्षा नोंदणी क्रमांक असेल, परीक्षा क्रमांक असेल, नवीन मोबाईल क्रमांक हे तुम्हाला पाठवायचा आहे आणि तुमचा मोबाईल नंबर अपडेट होईल, जेणेकरून तुम्हाला OTP येऊन तुम्हाला हा अपडेट करता येईल. हा झाला चौथा मुद्दा. आणि पाचवा मुद्दा त्यांनी सांगितलाय बघा, जे समांतर आरक्षण बद्दल त्यांनी सांगितलं बघा. काय पाचवा मुद्दा समांतर आरक्षण बद्दलचा आहे. पाचव्या मुद्द्यात त्यांनी एक्सप्लेन केलाय की तुम्हाला काय करायचं बघा. पाचवा मुद्दा मी एक्सप्लेन करतोय. प्रकल्पग्रस्त असाल तुम्ही, भूकंपग्रस्त असाल किंवा माजी सैनिक, हे तिघ जे आहेत ना, ह्या तिघांनी जर या सर्टिफिकेटचा कोणी फायदा घेतला असेल, एकदा जर घेतला असेल, तुमची नियुक्ती झाली असेल, निवड, फायदा म्हणजे काय, फॉर्म भरला म्हणून फायदा नाही म्हणतो आपण त्याला. फायदा कोणता, निवड झाली असेल तर. मी पहिले मुद्दा वाचतो. इत्यादी एक वेळ लाभ देय असणाऱ्या प्रमाणपत्राचा लाभ घेऊन सेवेत रुजू झालेल्या उमेदवारांना पुन्हा त्या प्रमाणपत्राचा लाभ देय नाही. त्यामुळे अशा उमेदवारांना त्यांचा टेट 25 मध्ये सहभागी व्हावयाचे असल्यास सदर आरक्षणाचा लाभ न घेता त्यांचा मूळ प्रवर्ग अथवा खुला प्रवर्ग असेल तर तसे नोंद करून पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी स्वप्रमाणपत्र पूर्ण करू शकतील. आता लक्षात घ्या, एखादा उमेदवार आहे, त्या उमेदवाराकडे प्रकल्पग्रस्ताचं सर्टिफिकेट आहे आणि साहजिक त्याच्या कुटुंबामधला कुणीही एकदा जर याचा फायदा घेऊन निवड झाली असेल, मी काय म्हणलो निवड झाली असेल, तर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त सर्टिफिकेट दुसरा कोणी वापरू शकत नाही किंवा संबंधित उमेदवार सुद्धा डबल वापरू शकत नाही. जर एकदा नियुक्ती झाली तुमची, घेतली नाही तरी पण तुम्ही डबल हे वापरू शकत नाही. त्यानंतर माजी सैनिकसाठी पण तेच आहे लागू. माजी सैनिक स्वतः त्यांनी जर एकदा फायदा घेतला, त्याची निवड झाली पण तो गेला नाही, सोडलं, रिझाईन केलं, तर त्याला डबल ते वापरता येत नाही. हा मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे एकदा निवड झाली आहे तुमची, बरं तुम्ही जाऊ अथवा न जाऊ काही हो, पण तुम्हाला नंतर त्या सर्टिफिकेटचा परत वापर करता येत नाही. आणि मग अशा विद्यार्थ्यांना जर इथे पवित्र पोर्टलमध्ये सहभागी व्हायचं असेल, त्यांना काय करावं लागेल, मग त्यांची मूळ जी जात असेल, एससी मधून फॉर्म भरा, ST मधून जी काय जात आहे, फक्त माजी सैनिक समांतर आरक्षण घेऊ शकत नाही किंवा प्रकल्प भूकंप समांतर आरक्षण घेऊ शकत नाही. हा मुद्दा लक्षात घ्या. त्यानंतर शेवटचा मुद्दा, 6वा मुद्दा आहे बघा. ज्या उमेदवारांकडून चुकीची नोंद झाल्यामुळे ती दुरुस्त करायची असेल आणि स्वप्रमाणपत्र प्रमाणित सेल्फ सर्टिफाईड केले असेल तर त्यांना त्याचे स्वप्रमाणपत्र अनसर्टिफाईड करता येईल व अशी योग्य नोंद करून पुन्हा स्वप्रमाणपत्र स्वप्रमाणित करणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी. असे हे 6 मुद्दे म्हणजे सेल्फ सर्टिफाईड तुम्हाला परत करता येणार आहे. ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी करून घ्या. 29 तारखेपर्यंत तुम्हाला वेळ आहे. अजूनही 2 दिवस तुमच्या हातात आहे. हे 6ही मुद्दे लक्षात घ्या. सिंपल सांगायचं तर NCL 25-26 चालेल, EWS 25-26 चालेल, फॉर्म भरण्याच्या लास्ट डेट पर्यंत चालेल. CTT ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरला सीटचा त्या दिवसाला व्हॅलिड असणारा कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्ही आत्ता फॉर्म भरू शकता. CTTचे मार्क जर तुमचे 82 पासून 89 पर्यंत असेल आणि त्या सर्टिफिकेटवरती नॉट क्वालिफाईड असं असेल तरी पण तुम्ही वापरू शकता. मोबाईल नंबर तुम्ही चेंज करू शकता. समांतर आरक्षण, प्रकल्प, भूकंप आणि माजी सैनिकांसाठी डबल वापरता येत नाही जर एकदा निवड झाली असेल. आणि 6वं सेल्फ सर्टिफिकेशनची प्रोसेस तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही अनसर्टिफाईड करून परत सेल्फ सर्टिफाईड करू शकता. आता हे
6 मुद्दे. तुम्हाला जर हे 6 मुद्दे नुसार काही बदल करायचे असेल तर बदल करून घ्या, अन्यथा नसेल करायची तर फॉर्म आहे भरलेला तसंच राहू द्या. जे फॉर्म भरायचे बाकी त्यांनी फॉर्म भरून टाका. याबद्दल अजून काही अपडेट लागली तर आमच्या टीमला कॉल करू शकता. अदरवाईज इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच तुम्ही इतरांना सजेस्ट करू शकता. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. अजून काही मनात प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.